विधान परिषदेसाठी मतदान सुरू असतानाच संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना एकत्र यायला पाहिजे असं भुवया उंचावणारं एक वक्तव्य केलं। त्यामुळे विधानसभेत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। नेमकं विधान भवनात काय घडलेलं आहे पाहूया। आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकांना। विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी विधान भवनाच्या पायरीवर राऊत चंद्रकांत पाटलांना पाहून जे काही बोलले त्यावरून राजकीय फोडणी बसली आहे। कारण परत एकत्र यायला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले। आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकांना। राऊत विधान भवनाच्या पायऱ्यांवरून उतरत होते। त्याच वेळी समोरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील येत होते। चंद्रकांत पाटलांना पाहून राऊतांनी चंद्रकांत पाटलांना आपण एकत्र यायलाच पाहिजे असं म्हणत चंद्रकांत दादांसोबत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर पोजही दिली। त्यामुळे एकत्र नेमकं कशासाठी यायचं या वक्तव्यावरून दोन अर्थ निघतात। कॅमेऱ्यात पोज देण्यासाठी हे वक्तव्य आहे की जुन्या युतीच्या पॅचअप बद्दल राऊत बोलत आहेत। संजय राऊत ज्यावेळेस सभागृहातून बाहेर येत होतो पायऱ्यांवरती त्यावेळेस त्यांना चंद्रकांत पाटील भेटले, जे मंत्री आहेत, राज्याचे भाजपचे नेते आहेत। त्यांच्यासोबत त्यांनी एक मिश्किलपणे बोललं की आता पुन्हा यायची वेळ आली। हे पुन्हा म्हणजे सत्तेत यायची वेळ आली। पुन्हा यायची वेळ झाली म्हणजे सत्तेत। पण थोड्याच वेळात राऊतांनी स्पष्टीकरणही दिलंय। भाजप किंवा चंद्रकांत पाटलांशी व्यक्तिगत भांडण नाही, वैचारिक भांडण कायम राहील म्हणत पुन्हा राजकीय मैत्री वगैरे होणार नाही असं राऊत म्हणाले। भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे जुने बघा राजकारणामध्ये। आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल। आप चंद्रकांत पाटिल से मिले, चंद्रकांत पाटिल आपको मिलने के लिए वापस आपके मिलने के लिए पीछे आए, तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए, एक साथ चाय पीने को आना चाहिए। वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी है। सध्या ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचा मार्ग वेगळा आहे। दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। पण चंद्रकांत पाटलांसोबत भेट झाल्यानंतर राऊत ज्या उत्स्फूर्तपणे बोललेत त्यावर विधान भवनात उलटसुलट चर्चा झडल्या। पण राऊतांनी तात्काळ प्रतिक्रिया देऊन विषयही संपवलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।